वेळेसच ना मार्केटमध्ये गेले ना भाजीला काय घ्यावं हा विचार पडतो आणि शेवटी ना जे नको असतं तेच घेऊन येते. आणि हे भोपळा ना आम्हाला कुणालाच आवडत नाही, पण आणल्यासारखं ना याला आता खराब तर नाही होऊ देणार, म्हणून म्हणलं याचा ना आपण आता हे ना अशा प्रकारची भाजीच बनवूयात म्हणलं. आणि खूप दिवस झाला अशा प्रकारची भाजी पण खाऊन म्हणलं. मग पटशीनं घेतलं आणि त्याला ना सगळं असं वरची साल वगैरे काढून घेतली, त्याच्यामध्ये किसून घेतलं, त्याला बेसन वगैरे टाकलं आणि मस्त सगळे मसाले वगैरे टाकून घेतलं, थोडं स्टीम करून घेतलं, थंड झाल्यानंतर असं कट करून घेतलं. कट झाल्यानंतर एक टमाट्याची, कांद्याची, अद्रक लसूण टाकून ना एक प्युरी करून घेतली. पुन्हा नंतर तेल टाकून खडे मसाले थोडे टाकले, हिंग टाकली, पुन्हा तयार केलेला पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय केलं. पुन्हा मसाले पण टाकले सगळे, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि तिखट, मीठ, हळद असे टाकले थोडं थोडं. आणि पुन्हा नंतर थोडं पाणी टाकून मस्त असं 15 मिनिट शिजवून दिलं. कसुरी मेथी आणि मस्त अशी कोथिंबीर टाकून गार्निश केलं. आणि माझ्या नवऱ्याचा ना आज रविवार होता म्हणून आज एवढी अशी मस्त थाली बनवली. तुम्हाला व्हिडिओ कसा